साहेब काय सांगाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन आपण या ठिकाणी विजय मिळवलेला आहे? खरं तर सुरुवातीपासून आपल्याला मी सांगत आलेला आहे, एकतर्फी विजय होईल आणि दणक्यात विजय होईल आणि प्रचंड म्हणजे रेकॉर्ड ब्रेक मताने विजय होईल. हे आपल्याला सुरुवाती फॉर्म भरण्याच्या दिवसापासून सांगत आहे. नेमकं पुढचं आता विजन काय असणार आहे वाशिमकरिता? गावाचा चांगला विकास, एक टेक्निकल व्यक्ती या नात्याने गावाचा संपूर्ण विकास हा होईल. कोणाला देणार आपण या विजयाचं श्रेय? शिल्पकार कोण आहे विजयाचे? सर्व मायबाप जनता, तसं भाजपचे पदाधिकारी, लहान मोठे सर्व पदाधिकारी. साहेब, कोणताच राजकीय अनुभव नसताना तुम्ही मोठ्या मतं घेऊन विजय प्राप्त केलेला आहे. खरं श्रेय कोणाचं? खरं श्रेय मायबाप जनतेचं आणि माझ्या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं. काल काही वाद निर्माण झाला, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तरी आज तुमचा विजय निश्चित झालेला आहे. काय उत्तर द्याल तुम्ही आज? उवाडाच्या जे उमेदवार होते त्यांनी मतदाराची दिशाभूल करण्याकरिता तो स्टंट केला होता. तो जनतेने हाणून पाडला आणि त्यांनी पाहिलं की स्वच्छ प्रतिमेचे आणि चांगले उच्च शिक्षित उमेदवार ही भारतीय जनता पार्टीचे आहे. भारतीय जनता पार्टी ही जनतेसाठी काम करते आणि जे आमच्या योजना आहेत ते सामान्यपर्यंत पोहोचल्यामुळे आमचा विजय हा मोठ्या फरकाने झालेला आहे. दादा, वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीने 2 ठिकाणी अध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत, तर तब्बल 49 ठिकाणी तुमचे नगरसेवक निवडून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. काय सांगाल? नाही, मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की भारतीय जनता पार्टी हा वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल. 2 नगराध्यक्ष आणि 1 नगराध्यक्ष आमचा 119 मतांनी पडला कारंजाचा. मला तोही आत्मविश्वास होता की आम्ही 3 नगर पालिका मोठ्या ताकदीनं जिंकू, परंतु तिथे काही अपयश आलं. परंतु हा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा 24 तास काम केल्यामुळे आणि सततच भारतीय जनता पार्टी ही काम करते आणि कामातूनच भारतीय जनता पार्टीने हा विजय खेचून आणला. मला निश्चित माहिती आहे, मी वाशिम शहराबद्दलही सांगत होतो की सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच होईल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच झाला. पुढचं विजन आमचं निश्चित आहे. केंद्रे साहेब सारखा इंजिनियर माणूस निवडून आलाय आणि इथे आमदार साहेब आहेत, त्याच्यामुळे आमदार साहेबांनी केंद्रे साहेबाच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी काही वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महसूल मंत्री आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. हे शहर आम्हाला विकसित करायचं हाच आमचा एजेंडा आहे. ओके, थँक्यू. जो वाशिम जिला में नगर पालिका के निकाल लगे उसमें वाशिम 8400 वोट से हमारे अनिल केंदड़े साहब भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार चुनकर आए. 15 नगर सेवकों के साथ हम बहुमत के साथ आए हैं. उसी प्रकार में रिसोड में नगराध्यक्ष हमारे भगवान दादा क्षीरसागर भारतीय जनता पार्टी के हुए हैं और 10 भाजपा और 5 शिवसेना, ऐसे 23 में से 15 सीट वहाँ पे हमने जीते हैं. उसी प्रकार कारंजा में हमारे नगराध्यक्ष जो था निशा गोलेचा, वह सिर्फ 117 वोटों से पराजित हुए हैं और वहां पर हमारे 13 भारतीय जनता पार्टी के नगर सेवक चुनकर आए हैं. मंगरुलपीर में हमारे 10 नगर सेवक भारतीय जनता पार्टी के चुनकर आए हैं. इस प्रकार से वाशिम जिले में इस वक्त भारतीय जनता पार्टी के हम सभी कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता, आमदार साहब, इनके सभी के नेतृत्व में अच्छी सीटें इस वक्त हमने जीती है और महायुति करके जब पूछा गया तो भारतीय जनता पार्टी रिसोड वाशिम है, उसी प्रकार से कारंजा एमआईएम है और राष्ट्रवादी मंगरुलपीर है और मालेगांव शिवसेना है. ओके, चलिए. भारतीय जनता पार्टी